साक्री शहरामध्ये चालक मालक संघटना गेल्या 11 वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त महाप्रसाद आयोजित करत असून या महाप्रसादाचा लाभ साक्री शहरातील तसेच तालुक्यातील सर्व भाविक घेत असतात। या एकादशी निमित्ताने महाप्रसादाचे भक्तगणांसह तृतीयपंथीयांच्या हस्ते आरती करून स्वतः आपल्या हाताने प्रसाद वाटप करत असतात। यावेळी त्यांना साडी चोळी आणि सत्काराचा आहेर दिला जातो। अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा कायमस्वरूपी गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून विठ्ठलांचे साक्षात दर्शन साक्री शहरामध्ये होत असते। सर्व व्यापारी वर्ग, सहकारी आणि गावातील नागरिक आपल्या परीने या महाप्रसादासाठी मदत करत असून महिलांसह सरकारी सर्व कर्मचारी, लहान मुले या महाप्रसादामध्ये सहभागी होत असल्याचं दिसून आलंय। जय हरी। आज येथे साक्री येथे आषाढी एकादशी निमित्ताने चालक मालक संघटना यांच्यातर्फे गेल्या निरंतर 11 वर्षापासून फराळ वाटपाची सेवा हे सर्व लोक करत आहेत। ज्यांना पंढरपूर जाणं शक्य नाही किंवा आपण विठ्ठलाचं दर्शन घेत नाही तरी या त्यांच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेऊन हे लोक सगळेजण आपले आषाढी एकादशी साजरी करत असतात। गेल्या 11 वर्षापासून निरंतर आम्हाला बोलवण्यात येत आहे। आमच्या हस्ते व त्यांच्या हस्ते भाविकांना संध्याकाळपर्यंत दरवर्षी फराळ वाटप होतो आणि गेल्या 11 वर्षापासून हे शुभ कार्य हे साक्रीचे चालक मालक संघटना करत आहे। या कार्याचा आम्ही त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा शुभेच्छा देतो आणि नेहमी हे कार्य यांच्याकडून पांडुरंग चरणी घडत राहो आणि नेहमीच सेवा ते पांडुरंग यांच्याकडून करत राहो। लोकसुद्धा या प्रसादाचा आशीर्वाद तसेच प्रसाद ग्रहण करून विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त करत राहो आणि पुन्हा आम्ही या चालक मालक संघटनेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की यांचे कार्य हे नेहमी असेच चालत राहील। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।